नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान आणि आरोग्यासाठी उत्तम असावीत मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी, तीही न थापता आणि तोंडाला चव आणणारा असा झणझणीत फक्त 1 मिनिटात तयार होणारा मिरचीचा ठेचा. ही रेसिपी आपण अचूक प्रमाणासहित पाहणार आहोत, जेणेकरून तुमची भाकरी कधीच कडक होणार नाही, अगदी झटपट तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मऊ लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी प्रथम आपण उकड काढून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 1 वाटी पाणी घालूया. 1 वाटी जर पाणी असेल तर 1 वाटी बारीक ज्वारीचे पीठ इथे मी घेतले आहे. आता त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया आणि पाण्याला दणदणीत उकळी येऊ देऊया. साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता पाण्याला दणदणीत उकळी आली आहे. आता 1 वाटी आपण बारीक दळून आणलेले ज्वारीचे पीठ त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पीठ घातल्यानंतर अगदी गॅस मंदच करायचा आहे आणि व्यवस्थितपणे एकजीव करून पाण्यात अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे. साधारणतः 2 मिनिटांनंतर थोडीशी उकळ अगदी शिजवून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ येऊ देऊया. 2 मिनिटांनंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ज्वारीची उकड आपण तयार करून घेतली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही उकड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडीशी कोमट करून घेऊया. कोमट झाल्यावर लगेचच थोड्याशा पाण्याचा हापका देऊन अगदी व्यवस्थितपणे ही उकड आपण मळून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटांनंतर उकडमधील थोडीशी वाफ गेल्यावर थोडे थोडे पाणी लावून मी अगदी व्यवस्थितपणे उकड मळून घेतली आहे. पाहू शकता मऊ लुसलुशीत असे आपण पीठ ज्वारीचे तयार करून घेतले आहे. आता लगेचच त्याचे गोळे तयार करून घेऊया. ह्या एवढ्या पिठामध्ये मी 2 भाकऱ्या तयार करून घेणार आहे. मीडियम साईजच्या अगदी मोठ्या अशा भाकऱ्या तयार होतात. आता तळ हातावर गोळा घेऊन अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही गोळे मी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. आता लगेचच आपण भाकरी लाटायला घेऊया. ही भाकरी मी थापून नाही घेणार आहे. 9 शिक्क्यांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे ही भाकरी मी अगदी व्यवस्थितपणे लाटून घेणार आहे. सहजतेने ही भाकरी तयार होते आणि अगदी परफेक्ट अशी भाकरी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता पोळपाटावर थोडेसे पीठ अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि पिठामध्ये व्यवस्थितपणे गोळा अशा प्रकारे घोळवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपण अशा प्रकारे दाबून घेतल्यावर लगेचच आता आपण लाटण्याने व्यवस्थितपणे ही भाकरी लाटून घेऊया. कडेकडेने अगदी हलक्या हाताने आपण थोडेसे पीठ लावून अगदी व्यवस्थितपणे गोलाकार येईस्तोवर आणि कडेने व्यवस्थितपणे पातळ होईस्तोवर आपण एक समान अशा प्रकारे हलक्या हाताने थोडे थोडे पीठ लावून ही भाकरी लाटून घेतली आहे. पाहू शकता परफेक्ट अशी भाकरी आपण लाटून घेतली आहे. अगदी आपण उकड परफेक्ट अशी तयार करून घेतल्यामुळे भाकरी लाटायला अजिबात अडचण येत नाही, अजिबात कडाही फुटत नाहीत. परफेक्ट भाकरी आपण ही लाटून घेतली आहे. अशा प्रकारे तुम्हाला जितपत मोठी छोटी जशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही भाकरी लाटून घेऊ शकता. आता भाकरी अशा प्रकारे लाटून घेतल्यावर लगेचच आपण ती भाजून घेऊया. त्यासाठी आधीच इथे गॅसवर एक मी पॅन गरम करून घेतला आहे. इथे मी नॉनस्टिक पॅनवर करत आहे. तुम्ही लोखंडाचा तवाही इथे वापरू शकता. आता पॅन व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच त्यावर अशा प्रकारे भाकरी घालूया आणि वरून अशा प्रकारे ब्रशने पाणी लावून घेऊया. त्यानंतर थोडीशी साधारणतः 30 सेकंद वरील जे पाणी आपण लावले आहे ते थोडेसे सुकल्यावर लगेचच हलक्या हाताने भाकरी पलटून घ्यायची आहे आणि गॅस आता इथे मी मीडियम ठेवून व्यवस्थितपणे भाकरी भाजून घेणार आहे.
साधारणतः 2 मिनिटानंतर भाकरी व्यवस्थितपणे पलटून घेतल्यावर पाहू शकता अगदी टम्म फुगलेली अशी ही आपण ज्वारीची भाकरी तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे कडेने दाबून भाकरी खरपूस भाजून घ्यायची आहे. कडा अगदी व्यवस्थितपणे भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणून हलक्या हाताने दाबून घ्यायच्या आहेत आणि सर्व बाजूने एक समान रंगावर भाकरी भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे दाबून भाकरी भाजून घेतल्यामुळे अगदी एक समान रंगावर भाजली जाते आणि खरपूस भाजली जाते. पाहू शकता भाकरी अगदी टम्म अशी फुगलेली गेली आहे. आता लगेचच ती आपण एका चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे मी दुसरी भाकरी व्यवस्थितपणे लाटून घेतली आहे. तीही आपण आता त्याच पॅनवर घालूया आणि वरून थोडेसे आपण पाणी लावून घेऊया आणि हलक्या हाताने व्यवस्थितपणे वरची बाजू थोडीशी सुकली गेल्यावर साधारणतः 30 सेकंद आपण ही वरची बाजू व्यवस्थितपणे पाणी लावलेली सुकवून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने भाकरी पलटून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थितपणे टम्म फुगेस्तोवर हलक्या हाताने अशा प्रकारे दाबून कडेने भाजून घ्यायची आहे. म्हणजे ती एक समान भाजली जाते आणि परफेक्ट अशी भाजली जाते. कडा ही अगदी व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत तरच भाकरी अगदी परफेक्ट अशी तयार होते. म्हणून दाबून अगदी सर्व बाजूने अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. पाहू शकता दुसरी भाकरी अगदी परफेक्ट अशी टम्म फुगलेली आहे. आता तीही आपण एकाच चाळणीवर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दोन्ही भाकऱ्या आपण तयार करून घेतल्या आहेत. आता ह्या भाकरीबरोबर खाल्ला जाणारा झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाववाटी भाजलेले शेंगदाणे घालूया. त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालूया. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाववाटी कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये चालू बंद करत व्यवस्थितपणे हे मिश्रण एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असा मिरचीचा ठेचा मी तयार करून घेतला आहे. तोही फक्त 1 मिनिटात. अशा प्रकारे ठेचा आता आपण तयार करून घेतला आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी तयार आहे. लगेचच आपण गरमागरम ज्वारीची टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी भाकरीबरोबर हा तोंडाची चव अगदी वाढवणारा असा झणझणीत मिरचीचा ठेचाही त्याबरोबर सर्व करूया. अशा प्रकारे गावरान बेत मी तयार करून घेतला आहे. तोही काही मिनिटात आणि झटपट साध्या सोप्या पद्धतीने. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.